नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. लातूर शहरातील झाडांचा श्रेयवाद समाज माध्यमातून आता पुढे आला आहे. लातूर वृक्ष चळवळीतील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी देवराई प्रकल्पाचे कार्यकर्ते सुपर्ण जगताप यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून लातूर शहरातील दुभाजकामध्ये जे फोटो लावण्यात आले आहेत त्यावर आक्षेप घेतला असून शहरातील झाडांचे श्रेय एकट्यानेच का घ्यायचे, माणुसकी जपा असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. लातूर वृक्ष चळवळीने 2017-18 मध्ये सर्व दुभाजकात झाडे लावली होती. त्यावेळी लातूर वृक्षमध्ये डॉक्टर लड्ढा पुढाकाराने कार्य करत होते. त्यावेळी झाडे लावण्याचे सर्व नियोजन डॉक्टर पवन लड्ढा यांच्याकडेच होते असाही खुलासा त्यांनी केला आहे. यावर ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचे डॉक्टर पवन लड्ढा यांनी त्यांच्या या पोस्टवर आपली स्पष्ट भूमिका केली आहे. डॉक्टर लड्ढा म्हणतात, आम्ही 2500 दिवसापासून झाडे लावणे, त्यांना पाणी देऊन जगवण्याचं काम निस्वार्थपणे करीत आहोत. लातूर शहरातील सर्व झाडे आम्हीच लावली आहेत असा आमचा दावा नाही किंवा ग्रहसुद्धा नाही. ही भावना लातूरकरांनी समजून घ्यावी. हे कार्य मी किंवा आम्ही पुरतं मर्यादित नाही. हे कार्य आपलं लातूरकरांचं आहे. हिरवाईने नटलेल्या लातूरसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लातूरकर जोडले गेलेले आहेत. 1 जून 2019 पासून 2500 दिवस अखंडित झाडांची काळजी घेतली असून घाम गाळून उन्हातानामध्ये झाडांना पाणी घालणारे हात, वादळातही रोपं वाचवण्याची धडपड, कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा केली आहे. आम्ही कसलाही गाजावाजा किंवा इव्हेंट न करता काम करत राहिलो. या प्रवासामध्ये कुठले श्रेय नको, कुणाशी स्पर्धा नको, तू मोठा की मी मोठा हे सिद्ध करण्याची कधीच गरज वाटली नाही. सांघिक सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हरित लातूर या स्वप्नाला निश्चित दिशा मिळाली आहे. डॉक्टर लड्ढा शेवटी म्हणाले की मनापासून एकच विनंती आहे, जर या कार्याला प्रामाणिकपणे सहकार्य देता आले नाही तरी चालेल, किमान चुकीची माहिती पसरवून या चांगल्या उपक्रमाचं खच्चीकरण होऊ नये.